सोलमेट एक प्रेमकथा भाग एक. हे घर आता तुझं नाहीये, चालती हो इथून. ती सुन्न होत तिला असं बोलणाऱ्या त्या समोरच्या स्त्रीकडे बघत होती. तिच्या आयुष्यात एका मागोमाग एक संकटे येणे सुरूच होते. कधी आपल्या घरात प्रिन्सेस सारखी राहणारी ती गेल्या काही दिवसांपासून स्वतःच्याच घरात सर्वंट सारखी काम करत होती. 1 महिन्यापूर्वी तिच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तिचं आयुष्याचं पूर्ण चित्र बदललं होतं. ॲक्सिडेंटमध्ये तिचे वडील मृत्यू पावले होते आणि आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूचा फायदा घेऊन तिच्या काका काकूंनी त्यांची सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली होती. अवनी भोसले, पांढरा शुभ्र रंग, घारे डोळे, त्यावर अगदी टोकदार पण छोटंसं नाक, पाकळ्यांसारखे ओठ, दिसायला अगदी एखाद्या राजकुमारीसारखी. तिने नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. स्वतःच्या बॅग सांभाळत तिने आपल्या घराकडे डोळे भरून 2 मिनिटं बघितलं. त्या 2 मजली शानदार घरात तिने लहानपणापासून तिच्या आईवडिलांसोबत आणि लहान भावासोबत कितीतरी आनंदाचे क्षण घालवले होते. स्वतःच्या बॅग घेऊन ती तिच्या छोट्या भावासोबत तिथून निघाली. रिक्षा पकडून तिथून ती तिच्या भावासोबत एका पत्त्यावर आली. तिने समोरच्या बिल्डिंगकडे बघितलं. सिटी केअर हॉस्पिटल. रिसेप्शनिस्टला विचारून ती एका स्पेशल रूममध्ये आली. समोर एक मध्यम वयाची स्त्री निश्चिंत पडली होती. ती तिची आई होती. तिच्या आईची अशी अवस्था बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात तिने चेकअप करण्यासाठी डॉक्टर आले. डॉक्टर, माझी मम्मा कधी शुद्धीवर येईल? ती लवकर बरी होईल ना? अवनी म्हणाली. मिस अवनी, ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या डोक्याला बराच मार लागल्यामुळे त्या कोमामध्ये गेल्या आहेत आणि कोमात गेलेला पेशंट शुद्धीवर येण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण सांगू शकत नाही. सध्या तरी त्या स्टेबल आहेत, हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. टेक केअर, डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. डॉक्टर गेल्यानंतर अवनी शांतपणे सोफ्यावर बसली. एका मागोमाग एक घडलेल्या घटनांनी तिचं डोकं सुन्न झालं होतं. आता आपण काय करायचं? मम्मा कधी बरी होणार आणि आपण आपल्या घरी कधीच नाही जाऊ शकणार का? तिच्या बाजूला बसलेला तिचा 12 वर्षाचा छोटा भाऊ तिला विचारत होता. सध्या तरी त्याच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हतं. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तो पूर्णपणे बिखरला होता. तिने त्याला प्रेमाने मिठी मारली. रडू नकोस अर्जुन. डॅडी काय म्हणायचे माहीत आहे ना? देव आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपली परीक्षा घेतो. आपण जर स्ट्रॉंग बनून परिस्थितीशी सामना केला तर एक दिवस नक्कीच सगळं ठीक होईल. आपण पुन्हा सगळे एक ना एक दिवस एकत्र असू. असं बोलत तिने आपल्या बॅगमधून एक बिस्किट पुडा काढला आणि त्याला खायला दिला. बिस्किट खाऊन झाल्यावर अर्जुन तिथेच अवनीच्या मांडीवर झोपला. त्याच्या केसांवरून हात फिरवत तिचं मन नकळत भूतकाळात गेलं. सकाळी सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर सगळे नाश्ता करायला बसले होते. तेवढ्यात अवनी घाईमध्ये पायऱ्या उतरत खाली येत होती. घाईत शेवटची पायरी चुकून ती पडणारच. तेवढ्यात समोरील व्यक्तीने तिला पकडलं. अवनी, किती वेळा सांगितलं आहे धावत पायऱ्या उतरायच्या नाहीत म्हणून? आता पडली असतीस तर? तिची मम्मा तिच्यावर रागवत बोलली. डोंट वरी, मी आपल्या प्रिन्सेसला कधीच पडू देणार नाही. तिचे डॅडी तिची बाजू घेत बोलली. तुम्ही तर काहीच बोलू नका. तुम्हीच लाडवलं आहे तिला. सारखी आपली धडपडत असते, तिची मम्मा म्हणाली. हो ना मम्मा, डॅडी काय दीची बाजू घेत असतात. मला तर कुणी प्रेमच करत नाही या घरात, अर्जुन म्हणाला. हो, तर तू नेहमी तुझ्या मम्माला चिटकून असतो. त्याचं काय? इतका वेळ आपल्या आईवडिलांची प्रेमळ नोकझोक ऐकणारी अवनी त्यांना थांबवत म्हणाली. गाईज, मला लेट होतंय, मी निघते. तेवढ्यात तिच्या डॅडीने तिला अडवलं. अवनी बेटा, ब्रेकफास्ट कधीच स्किप नाही करायचा, नाही तर काय सारखी आपलं घाईत असते, तिची मम्मा तिच्या प्लेटमध्ये नाश्ता वाढत म्हणाली. अवनीने पटकन नाश्ता केला. डॅडी, आज माझा लास्ट पेपर आहे. तुम्हाला तुमचं प्रॉमिस लक्षात आहे ना? आज आपण सगळेजण डिनरला जाणार आहोत. डोंट वरी प्रिन्सेस, आज आपण सगळे बाहेर फिरायला जाऊ. मी आणि मम्मा देखील ऑफिसमधून लवकर येऊ. पक्क प्रॉमिस, तिचे डॅडी म्हणाले. बाय मम्मा, बाय डॅडी, बाय अर्जुन. तिने त्याचे केस विस्कटले तसा त्याचा रागीट चेहरा बघून अवनी खळखळून हसत बाहेर पडली. तिचा पेपर चांगला गेल्यामुळे ती खूप खुश होती. संध्याकाळी घरी येऊन तिने आपल्या डॅडीला कॉल केला.
डॅडी, तुम्ही आणि मम्मा कुठे आहात? किती उशीर झाला, आम्ही कधीपासून तुमची वाट बघत आहोत, अवनी म्हणाली. अवनी, मी आणि मम्मा बस येतच आहोत, तोपर्यंत तुम्ही दोघे तयार राहा. आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो, आता थोड्या वेळात आम्ही पोहोचतच आहोत, अवनीची मम्मा म्हणाली. हे ऐकून अवनी आणि अर्जुन खूप खुश झाले. तेवढ्यात एक मोठा आवाज आला आणि फोन कट झाला. तिच्या डॅडीच्या गाडीचा एका नियंत्रण सुटलेल्या ट्रकने धडक दिली होती. अवनी आणि अर्जुन तर काही वेळासाठी सुन्न झाले होते. थोड्या वेळाने अवनीने भानावर येत तिच्या डॅडीला कॉल केला, पण दोघांचाही फोन न लागल्यामुळे ती अस्वस्थ झाली. डोंट वरी अर्जुन, मम्मा डॅडी येतच असतील. ते आपल्याला सरप्राईज देणार आहेत ना, घाबरलेल्या आपल्या छोट्या भावाला धीर देत अवनी म्हणाली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तसा तिने फोन उचलला. हॅलो डॅडी, कुठे आहात तुम्ही? मी कधीपासून तुमची वाट बघत आहे. थोड्या थरथर त्या आवाजात तिने विचारलं. हॅलो मिस, मी इन्स्पेक्टर पांडे बोलत आहे. हा फोन ज्याचा आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तुम्ही लवकर सिटी केअर हॉस्पिटलमध्ये या. इतकं बोलून फोन कट झाला. हे ऐकून अवनी ताबडतोब अर्जुनला सोबत घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिला कधी आपल्या मम्मा डॅडीला बघते असं झालं होतं. ICUच्या बाहेर भेटलेल्या डॉक्टरांनी तिला एका रूममध्ये नेलं. त्या रूममध्ये तिचे डॅडी शेवटचे श्वास मोजत होते. अवनीने रडतच आपल्या डॅडीला मिठी मारली. तिने मिठी मारताच त्यांनी डोळे उघडले. डॅडी, हे सगळं काय झालं? तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही, प्लीज डॅडी. तिच्या डॅडीने प्रेमाने आपल्या प्रिन्सेसकडे बघितलं. अवनी बेटा, तू मला प्रॉमिस कर की तू स्वतःची, मम्माची आणि अर्जुनची काळजी घेशील. तू माझी स्ट्रॉंग प्रिन्सेस आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी कुठेही असलो तरी कायम तुमच्या सोबत आहे. हो डॅडी, प्रॉमिस. मी मम्मा, अर्जुन आणि स्वतःची काळजी घेईल, पण तुम्ही मला सोडून जाऊ नका. मी कशी राहणार तुमच्याशिवाय? मी पडले तर मला कोण सांभाळणार? थोड्या वेळात समोरून काही रिस्पॉन्स न आल्यामुळे तिने डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरांनी तिला चेक करून सांगितलं की तिचे डॅडी या जगात राहिले नाहीत. तसं ती जोरात ओरडली, डॅडी. अवनी दचकून झोपेतून जागी झाली. तिने आजूबाजूला बघितलं तर ती हॉस्पिटलमध्ये होती. रोज उठून ती हे स्वप्न असावं अशी प्रार्थना करत असायची. अर्जुनला थोपटत तिचाही डोळा लागला होता. त्याला हळूच सोफ्यावर झोपून तिने एक नजर आपल्या मम्माकडे टाकली. सकाळचे 5 वाजले होते. तिने खिडकी उघडली तशी वाऱ्याची मंद झुळूक तिच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली. तिच्या डॅडीच्या जाण्याची बातमी समजताच कधी न येणारे नातेवाईकही त्यांना भेटायला आले. तिला देखील आधाराची गरज होती. तिच्या डॅडीचा 13वा पाडण्यात आला. काका काकू सोडून बाकी सगळे नातेवाईक निघून गेले होते. 15-20 दिवसानंतर काकांनी ऑफिसमधली काही महत्त्वाचे पेपर तिच्या मम्माच्या हेल्थचे कारण सांगून साईन करून घेतले. डॅडीच्या अशा अचानक जाण्याने आणि मम्मा हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ती विचार करण्याच्या अवस्थेत नव्हती. त्या दिवसापासून काका काकूचे वागणे अगदी बदलले. त्यांनी हळूहळू तिच्याकडून घरातली कामे करून घेण्यास सुरुवात केली. ती देखील मन वळवण्यासाठी काम करत होती. अशातच एक दिवस काकूच्या भावाच्या मुलाने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने तक्रार केल्यानंतर तिच्या काका काकूंनी घर त्यांच्या नावावर असल्याचे सांगत अवनी आणि अर्जुनला घराबाहेर काढले. आतापर्यंत घडलेलं सगळं काही आठवून तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. पण आता तिला रडायचं नव्हतं. कोणत्याही परिस्थितीशी संबंध न असलेल्या तिच्यावर तिच्या मम्मा आणि छोट्या भावाची जबाबदारी होती. तिला आता तिच्या डॅडीला दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं. सकाळचे 8 वाजले होते. इतका वेळ शांत असलेली ती आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची नेहमीची कामे चालू होती. अवनी फ्रेश होऊन आली. हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून तिने चहा आणि नाश्त्याचं पार्सल घेतलं. ती रूममध्ये आली तेव्हा अर्जुन उठला होता. तिने त्याला फ्रेश व्हायला सांगितलं. त्यानंतर दोघांनी मिळून नाश्ता केला. थोड्या वेळाने डॉक्टर राऊंडवर आले. त्यांनी तिच्या मम्माला चेक केलं. मिस अवनी, तुमच्या मम्माची तब्येत सध्या तरी स्टेबल आहे. आपण हीच ट्रीटमेंट कंटिन्यू करू, डॉक्टर म्हणाले. त्यांनी अर्जुनकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा अवनीकडे वळले. अवनी, तुम्ही बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या. अवनी नजरेनेच अर्जुनला दिलासा देत डॉक्टरसोबत बाहेर गेली. अवनी, मला हॉस्पिटलच्या बिलबद्दल थोडं बोलायचं होतं. तुमच्या मम्माच्या हेल्थ इन्शुरन्सने हॉस्पिटलचं बिल कव्हर होईल, पण तुमच्या मम्माला
अटेंड करणाऱ्या स्पेशलिस्टची फी मात्र तुम्हाला द्यावी लागेल. आणखी एक, पेशंट बरोबर इथे फक्त एकच व्यक्ती राहू शकतो. मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण हॉस्पिटलचे देखील काही रूल्स आहेत, ते आम्हाला फॉलो करावे लागतात. डॉक्टरला भेटल्यानंतर अवनी अर्जुनला सांगून हॉस्पिटल बाहेर पडली. आता मात्र शांत बसून चालणार नव्हतं. तिच्याजवळ पैसे देखील फार कमी उरले होते. आपल्या मम्मासाठी आणि लहान भावासाठी तिला जॉब शोधणे जरुरी होतं. हॉस्पिटल बाहेर गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर होतं. तिने मंदिरात जाऊन लवकरात लवकर जॉब मिळवण्यासाठी बाप्पांना मनोभावे प्रार्थना केली. अवनी एका बस स्टँडवर थांबून बसची वाट बघत होती. बस येताच तिच्या आजूबाजूची माणसे तिला ढकलून पटापट बसमध्ये चढली आणि बस निघून गेली. बसमधून प्रवास करण्याची पहिलीच वेळ असल्याने अवनी गोंधळून गेली होती. पण हीच तर सुरुवात होती तिच्या संघर्षाची. काही वेळाने दुसरी बस आली आणि अवनी पटकन बसमध्ये चढली. कंडक्टरने तिला तिकीट दिले. अवनीकडे सुट्टे पैसे नसल्याने कंडक्टरने तिला वैतागून बडबड करत त्यांच्याकडचे असलेले सुट्टे पैसे दिले. बसमध्ये सगळे प्रवासी तिच्याकडे बघत होते, त्यामुळे तिला खूप विचित्र वाटत होतं. कितीतरी शोरूम, मॉल्स आणि आणखी बऱ्याच ठिकाणी फिरून देखील अवनीला मनासारखा जॉब मिळत नव्हता. काही ठिकाणी कामाची वेळ जास्त होती, तर काही ठिकाणी पैसे खूपच कमी मिळणार होते. तिथे असलेले काही व्यक्ती तिला अतिशय घाणेरड्या नजरेने बघत होते. त्यांच्या त्या घाणेरड्या नजरेची तिला चीड येत होती. दुपारची वेळ असल्यामुळे उन्हाचा पाराही चांगलाच वाढला होता. चालून चालून ती थकली देखील होती. तिने एका दुकानातून कोल्ड्रिंकची बॉटल घेतली. उन्हामुळे ती पूर्ण घामाघूम झाली होती. तिचा गोरापान चेहरा लाल पडला होता. आता मात्र तिचा धीर सुटू लागला होता. एका शांततेच्या ठिकाणी बसून तिने कोल्ड्रिंकची पूर्ण बॉटल संपवली. काहीही झालं तरी तिला आज संध्याकाळपर्यंत जॉब आणि घर दोन्हीही शोधायचं होतं. अशा परिस्थितीत तिला आपल्या डॅडीची खूप आठवण येत होती. तिने डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यासमोर मम्मा आणि अर्जुनचा चेहरा आला. तिने आपले डोळे पुसले आणि तिथून बाहेर पडली. काही वेळाने अवनीला एक हॉटेल दिसलं. तिने आपला अवतार थोडा ठीक केला. हॉटेल सनशाईन. हॉटेलचं नाव वाचून अवनीने आत प्रवेश केला. मॉडर्न असलेलं ते हॉटेल त्या भागातलं फेमस हॉटेल होतं. तिने आता आत प्रवेश करताच हॉटेलच्या इंटिरियरने तिचं लक्ष वेधून घेतलं. हॉटेल खूपच प्रशस्त आणि पॉश होतं. दुपारची वेळ असल्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती. ती आजूबाजूला बघत चालत होती. तेवढ्यात हॉटेलमधली एक मुलगी तिला धडकली. अवनीने पटकन तिला पकडलं. आय एम सो सॉरी. तुला कुठे लागलं तर नाही ना? अवनी म्हणाली. डोळे उघडून चालता येत नाही का? हे गार्डन नाही. इकडे तिकडे बघत फिरायला. समोरची मुलगी तिला ॲटिट्यूड दाखवत म्हणाली. अवनीला तिचा खूप राग आला होता. ती मुलगी स्वतः येऊन अवनीला धडकली होती आणि माफी मागण्याऐवजी तिलाच बोलत होती. अवनीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण ती सध्या तिथे जॉब मागण्यासाठी आली होती. समोर एक मुलगी टेबलवरील प्लेट उचलत होती. तिला बघून ती थोडीफार चांगली वाटत होती. एक्सक्यूज मी, मला हॉटेलचे ऑनर कुठे भेटतील? अवनी म्हणाली. इथून पुढे गेल्यानंतर तिथे एक कॅबिन आहे. तिथे तुम्हाला या हॉटेलचे ऑनर भेटतील, तिने सांगितलं. तिचे आभार मानत अवनी कॅबिनच्या दिशेने निघाली. मनोमन देवाचं नाव घेत तिने कॅबिनच्या दारावर नॉक केलं. कम इन. आतमधून आवाज आला. अवनी कॅबिनमध्ये गेली. समोर साधारण 40 पार केलेला गृहस्थ होता. अवनी त्याच्या सोबत काय बोलावं याचा विचार करत होती. काय पाहिजे? त्याने अचानक विचारलं. तशी अवनी दचकली. सर, तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये एखादा जॉब असेल तर मला इथे काम करायला आवडेल. सर, मला जॉबची खूप गरज आहे. सर, मी इथे खूप चांगल्या पद्धतीने काम करेल. तुम्हाला मी कंप्लेंट करण्याची एकही संधी देणार नाही. अवनी त्यांना बोलण्याचा एकही चान्स न देता बडबड करत होती. तिला काहीही करून हा जॉब मिळवणे खूप गरजेचे होते. हॉटेलच्या ऑनरने तिच्याकडे लक्षपूर्वक बघितलं. तिच्याकडे बघून त्यांना ती चांगल्या घरची मुलगी वाटत होती. नाव काय आहे तुमचं? ऑनरने विचारलं. अवनी भोसले. त्यानंतर त्यांनी तिला काही बेसिक प्रश्न विचारले. अवनीने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ठीक आहे, तू उद्यापासून जॉईन करू शकतेस, पण इथे कोणतेही काम मिळेल ते काम तुला करावं लागेल. नंतर मला कोणतंही कारण चालणार नाही. ऑनर म्हणाला. ओके सर,
मला मान्य आहे, अवनी म्हणाली. त्यांनी कॉल करून एका मुलीला बोलावून घेतलं. केबिनचं दार उघडून ती मुलगी आत आली. ती मुलगी तीच होती जिला अवनीने ऑनरचं कॅबिन कुठे आहे हे विचारलं होतं. प्रांजल, ही अवनी आहे आणि ही उद्यापासून आपल्यासोबत काम करणार आहे. तू तिच्यासोबत राहून तिला सगळं काही समजावून सांग, ऑनर म्हणाला. ओके सर, प्रांजल म्हणाली. असं बोलत त्या दोघी ऑनरच्या कॅबिनमधून बाहेर पडल्या. हाय, मी प्रांजल पोद्दार. प्रांजलने अवनीसोबत हात मिळवत स्वतःची ओळख करून दिली. मी अवनी भोसले. अवनीने स्वतःची ओळख करून देत हसून तिच्यासोबत हात मिळवला. प्रांजलने अवनीला पूर्ण हॉटेल दाखवलं. हॉटेल सनशाईन हा 2 विभागात विभागलेला होता. हॉटेलचा पहिला मजला रेग्युलर कस्टमरसाठी होता आणि दुसऱ्या मजल्यावर रूम्स काढण्यात आलेल्या होत्या. त्या हॉटेलमध्ये एखाद्या मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा हॉल वगैरे काढण्यात आले होते.